राम सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर खूप कमेंट येत होती मला की तुमचं किचन दाखवा। तर मी किचन टूर तुमच्यावर शेअर करणार आहे, माझं छोटंसं किचन कसं आहे। तर चला तर मग जास्त वेळ न घेता मी तुम्हाला दाखवते मी किचनमध्ये कोणत्या वस्तू कशा कुठे ठेवलेल्या आहे आणि कमी जागेमध्ये मी माझं किचन कसं ऑर्गनाइज। माझ्या किचनला सुरुवात तर असं छोटंसंच किचन आहे, जास्त मोठं वगैरे नाही आहे। तर सगळ्यात आधी समोरच ओटा आहे आणि अगदी असं 2 फरशांचंच किचन आहे। तर हा समोर ओटा आहे। तर समोरच ओट्यावरती गॅस म्हणजे गॅसची शेगडी आहे आणि मी इकडे बेसिंग वगैरे केलेलं नाही आहे, कारण वास वगैरे येतो नंतर ना, आणि आमच्या इथं पाण्याचा पण प्रॉब्लेम असल्यामुळे मी बेसिंग करून घेतलेलं नाही। त्या बेसिंगच्या ऐवजी मी असं एक काय म्हणतात पाण्याचा जार ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली असं टोपलं एक ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून हात धुतले तरी ते टोपल्यात पडतील आणि खरकटे भांडे वगैरे टाकता येतील। आणि त्याच्यानंतर ना इकडे एक रॅक आहे, ह्या रॅकमध्ये सगळ्या प्लास्टिकच्या भरण्या ज्या मला रोज लागतील अशा सगळ्या प्लास्टिकच्या भरण्या मी इकडे ठेवलेल्या आहेत आणि प्लास्टिकचे डिशेस वगैरे असे की जेणेकरून जे ट्रान्सपरंट भरण्या असतात सामान लगेच्या लगे भेटून जाईल। तर अशा इकडे मी सगळे सेटल केलेले आहेत। हा इथं एक रॅक ठेवलेला आहे, इकडे कुकर असे मोठे मोठे पातेले मिक्सर वगैरे ठेवलेला आहे आणि असं गेल्याच्या नंतर ना इकडे आणखीन एक रॅक ठेवलेला आहे, याच्यामध्ये पूर्ण स्टीलची भांडी मी अरेंज केलेली आहे, जी की कधी कोणी आले तर शक्यतो आम्ही स्टीलच्या भांड्यांमध्येच म्हणजे जेवण वगैरे स्टीलच्या ताटांमध्ये वगैरेच करतो, पण मी वेगवेगळी ह्याच्यासाठी केलेली आहे की पटकन भेटून जातं, हे ते असं शोधत बसायचं गरज लागत नाही। इकडे सगळे स्टीलचे भांडे अरेंजमेंट केलेली आहे असा रॅक घेऊन। तर अगदी छोटेसंच आहे, असं एवढीच जागा आहे आणि इकडे पाण्याचे भांडे वगैरे मी सगळे ठेवलेले आहेत आणि ह्या साईडला जे मोठे मोठे भांडे आणि हे गॅलन ठेवते मी स्वयंपाक करताना वगैरे पाणी लागतं। आणि हे जे मोठे पातेले दिसत आहेत तुम्हाला हे बी मी पाण्यासाठीच यूज करते, कारण पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि ह्या सगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये आपलं वर्षभराचे पदार्थ म्हणजे पापड कुरड्या वेगवेगळे चिप्स वगैरे असं मी ह्याच्यामध्ये स्टोअर केलेलं आहे। तर इकडे किचनच्या खाली मी त्याच्यासाठीच मुद्दाम स्पेस केलता हे करण्यासाठी। आणि ह्या साईडला मी गॅसच्या ज्या टाक्या आहेत म्हणजे एक यूज करायची आणि एक न यूज करायची, तर त्याच्यावर मी असं एक शीट घातलेली आहे आणि त्याच्यावरतीच पाण्याचं ठेवलेलं आहे, म्हणजे कमी जागेमध्ये मी असं ऑर्गनाइज केलेलं आहे किचन। आणि असे मी कधीच बाहेरून हे आणत नाही जाऊन काय म्हणता येते वापरण्यासाठी असे कॉटनचे नॅपकिन वगैरे जे आपले घरातले म्हणा कापड टी शर्ट वगैरे, फक्त टी शर्ट आणि टॉपचे जे कापड असतात मी यूज करते। कशाला बाहेरून आणायचं, जे घरामध्ये अवेलेबल आहे, आपले पैसे पण वाचतात। तर त्याच्यासाठी मी अशा चौकनी घरातच नॅपकिन बनवते आणि त्याचाच मी रियूज करत असते। तर त्याच्यासाठी पैसे घालण्यापेक्षा आपल्या तेवढ्याच पैशामध्ये काहीतरी वेगळं येतं। आणि नंतर न बघताल तर हा एक स्टँड ठेवलेला आहे मी इथं, ह्याच्यावर एक मसाल्याचा डब्बा, मिठाचा डब्बा आणि तेल आणि थोडंफार सामान असं रेग्युलर लागणार इकडं ठेवलेलं आहे। आणि हा जो श्रीखंडाचा डब्बा आहे त्याला मी असं स्टँड बनवलेला आहे, कारण ह्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत आणि ह्या खिड्यांना टांगता नाही येते। तर असं मी एक घरच्या घरी साधा सोपा आणि सरळ स्टँड बनवलेला आहे। त्याच्यानंतर इकडे येताल तर मी आता पत्र्याचं शेड असल्यामुळे इकडे कुठलंही ते जे मिळतात स्टँड स्टीलचे ते इकडे लावता नाही येत। तर मी एक ह्याचा तुकडा घेतलेला आहे काय म्हणता येते तर फर्निचरचा, आणि त्याला असं सेट करून घेतला आणि हा तुकडा इकडे लावण्याच्या आधी त्याच्यावर भरपूर सारे खिळे मारून घेतले, जेणेकरून चमच्यांमधून ते खिळे असे आतमध्ये जातील, बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे आणि इथं जेवढे मला लागतात तेवढे चमचे मी असं स्टँड बनवून घेतला आहे, कारण पत्र्यांना कुठेही असं स्टीलचं स्टँड वगैरे लावता नाही येणार आहे। त्याच्यासाठी मी अशी एक आयडिया लढवली आणि असं तयार केलेलं आहे। आणि वरच्या बाजूला दोन्हीकडून मी गॅप सोडायला लावते जेव्हा आम्ही किचन बांधू लागलो तेव्हा, कारण इकडे कुठे एक्झिट फॅन वगैरे लावता नाही येत। तर मग मी इकडे गॅप सोडायला लावला आणि इकडे गॅप सोडायला लावला, जेणेकरून गरम नाही होणार आहे आणि हवा खेळती राहील, त्याच्यासाठी असं मी गॅप सोडायला लावता। कारण किचनचं अंतर खूपच कमी असल्यामुळे
गरम होतं. इकडे तर हवा जाणारच, पण ह्या साईडला पण मी गॅप सोडायला लावला जेणेकरून खेळती हवा किचनमध्ये राहील आणि स्वयंपाक वगैरे करताना गरम नाही होणार. अशा प्रकारे मी किचन अरेंज केलेलं आहे. छोटंसं आहे, पत्र्यांचं आहे, पण मी माझ्या परीनं स्वच्छ, क्लीन आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लागलीच ह्या साईडला मी फ्रीज ठेवून घेतलेलं आहे, जास्त लांब जायची गरज नाही. आणि इथे वगैरे वरती सगळ्या मशीन्स आहे, ज्यूसची, ग्राइंडर आहे, हँड ग्राइंडर आहे. आणि हे घरातल्यांचे टिफिन जे रोज लागतात ते टिफिन मी इकडेच ठेवून देत असते. तर अशा प्रकारे मी माझं किचन अरेंज केलेलं आहे, साधं, सोपं आणि सरळ पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही प्रकारे मी माझी किचन टूर तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा उद्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपली नक्कीच भेट होणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.